मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती धर्म पाळला नाही असा आरोप समाधान सरवणकरांनी केला, तर सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला। प्रभादेवी प्रमाणेच प्रतीक्षानगरमध्ये सुद्धा महायुतीत आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले। महायुतीत पडलेली वादाची ठिणगी आता वणव्याचं रूप घेताना दिसतेय। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये शिवसेनेच्या समाधान सरवणकरांचा पराभव झाला। भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पराभव केल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केला। शिवसेनेचे विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी भाजपमधील एका गटावर गद्दारीचा आरोप केला। प्रिया सरवणकर गुरव यांच्याही विरोधात भाजपच्या एका गटानं काम केल्याचा दावा वाडेकरांनी केला। तसंच त्यांनी काही व्हॉट्सअप चॅट फेसबुकवर पोस्ट केले। ती एक विशिष्ट टोळी आहे, त्या टोळीने आहे ना आदल्या दिवशीपर्यंत आमच्याबरोबर प्रचारात सगळे आणि इलेक्शनचे जे सगळे गायब। हा जो प्रकार घडवलाय ना या टोळीने, ह्या बाईने, हे आम्हाला पटलेलं नाही। हे महायुतीच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे। ह्या टोळीचं जे काही षडयंत्र आहे हे परत आपल्याला दिसायला लागलं। त्यांनाच काही मिरची झोंबली, त्या चॅटमध्ये कोणाचंही नाव नव्हतं। मला परत ते सांगायचं की पण त्या ठराविक 1-2 पदाधिकाऱ्यांनीही का मिरची झोंबली, ह्याचा अर्थ की ते त्यात आहेत का, त्याच्यात जे काही नावं आहेत ही त्यांची आहेत का। सदा सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहनशा निश्चित केल्या जाईल। काय कारण आहेत ते शोधल्या जातील। अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत। समाधान सरवणकरांनी केलेल्या आरोपांची भाजपनं गंभीर दखल घेतली आहे। जाहीर वक्तव्य टाळण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आला, मात्र सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याचा दावा करत सायबर सेलकडे तक्रार करण्याचा पवित्रा भाजपनं घेतला। तसंच भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी काही रोखठोक मुद्दे मांडले। बूथनुसार आकडे पहा। वॉर्ड क्रमांक 191 मध्ये प्रिया सरवणकर गुरव यांना भाजपची सगळी मतं पडली। विशाखा राऊत यांच्याकडे ही मतं वळली नाही। आगर बाजारच्या पुढे त्यांना शिवसेनेची मतं पडली नाही। भाजपवर खापर फोडू नका, समाधान सरवणकरांनी आकडेवारीचा अभ्यास करावा असा टोला अक्षता तेंडुलकरांनी लगावलाय। पराजय पचून घेता येत नाही त्यांना। जे काय बोलतायत पूर्णपणे खोटा बोलतायत, स्वतःच्या बाजू मांडता येत नाही। कुठे आपण कमी पडलो ते त्यांना प्रूव्ह करता येत नाही, म्हणून आपले भाजपवर ते खोटा आरोप करतायत आणि हे अपमान आम्ही सहन करणार नाही। त्यांनी जी काही मांडणी केली आहे त्याची सत्यस्थिती तपासण्यात येईल, परंतु अशा प्रकारची मांडणी करणं हे भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना सर्व कार्यकर्त्यांनी जाहीररित्या अशा प्रकारची वक्तव्य करणं हे टाळलं गेलं पाहिजे। महायुतीत प्रभादेवीमध्ये जसा संघर्ष शिगेला पोहोचला तसाच वाद प्रतीक्षानगरच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये पेटलाय। महायुतीतील शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असतानाही भाजपनं कमळाचा प्रचार केला, बंडखोरांवर कारवाई केली नाही असा आरोप माजी नगरसेवक रामदास कांबळेंनी केला। प्रतीक्षानगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचा भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी पराभव केला, त्यामुळे या वॉर्डात महायुतीत तणाव निर्माण झाला। एकंदरीत प्रतीक्षानगर प्रभादेवीमधील ही नाराजी महायुतीला तडा देणारी आहे, त्यामुळे यावर कसा तोडगा काढला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।